नमस्कार, एआई न्यूज में आपका स्वागत है। नमस्कार मित्रांनो, आपले एआई न्यूज मध्ये हार्दिक स्वागत आहे। तर ह्या ठिकाणी महावितरणांच्या भोंगळ कारभार हा समोर आलेला आहे। तर धान उत्पादक शेतकरी आला रस्त्यावर, कारण आता रब्बी धान हे शेतामध्ये लावले आहे आणि त्यासाठी पाणी हा आवश्यक आहे। अशात सडक-अर्जुनी तालुक्यातील मुख्यतः खजरी, चिरचाडी व रेंगेपार भागात विजेचा दाब कमी असल्याने त्या ठिकाणी पाण्यासाठी जो पंप आहे तो चालत नाही आणि शेतीला पाणी हा पूरक लागतो। तसेच गावामध्ये पाणी पिण्यासाठी सुद्धा लागतो, परंतु विजेचा दाब कमी असल्यामुळे गावकऱ्यांचे बेहाल झाले आहेत। अशात आपल्या क्षेत्राचे आमदार म्हणून राजकुमार वडोले यांनी सर्व शेतकऱ्यांनी दिनांक 5 मार्च रोजी सूचना दिल्या। तर त्यांनी महावितरणाचे सर्व अभियंता यांना बोलवून बैठकीत सर्व समस्या सांगितल्या। तेव्हा अभियंता यांनी आम्ही हा प्रश्न 1 ते 2 दिवसामध्ये सोडवतो असे म्हणून सर्व शेतकऱ्यांच्या समोर आश्वासन दिले, परंतु 22 दिवस झाले हा प्रश्न सुटला नाही। अशात त्यांनी दिनांक 26 मार्च रोजी सर्व शेतकऱ्यांनी आपला मोर्चा हा महावितरणाच्या कार्यालयावर नेला आणि आमच्या शेतात असलेला धान, मका ही पिके 50% मेलेला आहे, तेव्हा तुम्ही आम्हाला आणखी मारता का असा प्रश्न उपस्थित केला। तर अभियंता फुलझेले यांनी आणखीन 5 दिवस द्या, आम्ही पूर्ववत विजेचा दाब सुरू करतो म्हणून सांगितले। तेव्हा शेतकऱ्यांनी आमच्या मार्च महिन्याच्या घरगुती जो बिल आहे हा जोपर्यंत शेतीचा जो पंप आहे हा चालणार नाही तोपर्यंत वीज बिल भरणार नाही अशी सर्व शेतकऱ्यांनी ताकीद दिली आणि 5 दिवसात जर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर उग्र असा आंदोलन शेतकऱ्यांतर्फे केला जाईल आणि कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडला तर त्याला जबाबदार हे महावितरण कार्यालय सडक-अर्जुनी राहील असे सर्व शेतकऱ्यांनी सांगितले आहे। मागील अनेक वर्षापासून तेव्हा विद्युत विभागाच्या वतीने अनेक समस्या शेतकऱ्यांना नियमित भेडसावत असतात। मागच्या 5 मार्चला या क्षेत्राचे आमदार राजकुमार वडोले साहेब यांच्या निवासस्थानी एबीसीबीचे सर्व पदाधिकारी, त्याच्यात त्यांचे राठोड साहेब आहेत, फुलझेले साहेब आहेत, रेवणकर्जी आहेत आणि या संपूर्ण तालुक्यातील जितके इंजिनियर आहेत ते सर्व इंजिनियरांच्या समोर एक बैठक घेण्यात आली आणि शेतकऱ्यांना त्रास होईल असे आपण वागू नका आणि विजेचा कोणालाही त्रास होणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या होत्या। परंतु आज 22 दिवस लोटूनही ज्या पद्धतीने रेंगेपार, चिरचाडी आणि डव्वा उपकेंद्रांतर्गत जेवढे गावं येतात त्या गावांना व्होल्टेजचा प्रॉब्लेम प्रामुख्याने जाणवत आहे। बैठकीत यांनी 4 दिवसामध्ये आम्ही तुमच्या या समस्या मार्गी लावू असे सांगितले होते, परंतु 22 दिवस लोटल्याच्या नंतरही ही समस्या मार्गी लागली नाही। म्हणून कोणताही निवेदन न देता, कोणताही अर्ज न करता या ठिकाणी हा शेतकरी एकवटला आहे। खऱ्या अर्थाने भविष्यामध्ये तुमचा काय निर्णय राहिला जर तुमच्या जे आहेत समस्या जर सोडल्या गेल्या नाही तर? नाही, याच्यापेक्षाही मोठा आंदोलन उभा केला जाईल। या ठिकाणी पोलीस विभागाचे सुद्धा कर्मचारी आहेत, त्यांना सुद्धा सांगू इच्छितो की समजा शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर निश्चितपणे एक मोठा आंदोलन या ठिकाणी उभा करण्यात येईल आणि त्याचं कोणताही निवेदन दिलं जाणार नाही, कोणताही लेखी अर्ज यांना दिला जाणार नाही आणि अशी अद्दल घडवली जाईल की कधीही या शेतकऱ्यांच्या वाटेला जाणार नाही। आणि दुसरी गोष्ट सर, किती हेक्टरपर्यंत शेती या ठिकाणी नुकसान झालेलं आहे असं तुम्हाला वाटतंय? 50% शेतीचं नुकसान आता झालेलं आहे। उरलेलं 5-50% जे काही शेती आहे ती वाचावी या आकांताने आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत। आज रेंगेपार आणि डव्याच्या फिगरचा जर विचार केला तर रेंगेपार, चिरचाडी आणि खजरी आणि डोंगरगाव या गावामध्ये 50% शेती पूर्ण कामातून गेलेली आहे। धानाचं पीक असं आहे, एकदा जर त्याला गर्भामध्ये पाण्याचा जर ताण गेला तर पुन्हा त्यांना किती पाणी ओतलं तरी ते पुन्हा काही होणार नाही आहे। शेतकऱ्यांनी आपला जमापुंजी सर्व त्या शेतीमध्ये लावलेला आहे। आज जर शेतकऱ्यांना त्याची जमापुंजी जर त्याच्या खिशात मिळाली नाही तर आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय नाही। आज रेंगेपारचा जर विचार केला तर एकट्या रेंगेपारामध्ये 4 शेतकरी आत्महत्या आणि रात्री बेरात्री शेतामध्ये गेल्यामुळे 2 स्नेक बाईटच्या केसेस या आपल्या एका रेंगेपारामध्ये झालेल्या आहेत। हे याची पुनरावृत्ती होऊ नये, शेतकऱ्यांना त्रास होऊ नये यासाठी आम्ही आकांतानं सर्व शेतकरी या ठिकाणी आलेलो। आणि दुसरी गोष्ट की आता जेव्हा तुम्ही 5 दिवसाची जेव्हा मुदत मागत आहात किंवा देत आहात तर याच्यामध्ये आणखीन किती नुकसान होऊ शकते असं तुम्हाला वाटतंय? त्यामध्ये परत 20% शेतीची
बऱ्यापैकी नुकसान होण्याचे चान्सेस आहेत, पण फुलझेले साहेबांनी आश्वासन दिलेलं आहे. आमच्या इकडे येणारी जी लाईट आहे ती मोहाडीला जी डायव्हर्ट झालेली आहे ती बंद करून आम्हाला पूर्ववत लाईट देण्याचं आश्वासन त्यांनी दिलेलं आहे. बघू सर, सायंकाळपर्यंत ती लाईट समजा क्लिअर झाली नाही आणि आम्हाला फुल व्होल्टेज मिळालं नाही तर पुन्हा हा आंदोलन याच्यापेक्षा जास्त तीव्रतेने उभा केला जाईल. सर, आज जो आपल्या कार्यालयावर शेतकऱ्यामार्फत जी चर्चा झालेली आहे त्या चर्चेमध्ये काय तोडगा निघाला आहे? तोडगा म्हणजे आता इथल्या जे मुख्यतः जे रेंगेपार आणि आजूबाजूच्या गावातले जे शेतकरी आहेत ते त्यांना जो वीज पुरवठा होता हा डोबा उपकेंद्रातून होतो आणि त्या डोबा उपकेंद्रापासून हे गाव सगळ्यात शेवटचं गाव पडतं. त्याच्यामुळे इथे थोडासा व्होल्टेजचा प्रॉब्लेम आहे. त्यातल्या त्यात काय झालं की आमगाव इथे जे 135 केव्हीचं सबस्टेशन आहे तिथे 2 50 MVच्या ट्रान्सफॉर्मरपैकी एक 50 MVचा ट्रान्सफॉर्मर 20 तारखेच्या मध्यरात्री तो फेल झाला. तर त्याच्यामुळे त्याच्यावरचे जे काही लोड आहे ते एकाच उर्वरित ट्रान्सफॉर्मर आल्यामुळे मुख्यतः म्हणजे आमगाव, देवरी आणि सालेकसा या 3 तालुक्यामध्ये 6 ते 8 तास आपल्याला भारनियमन करण्याची गरज पडली आणि ते आताही चालू आहे. आणि त्याचमुळे त्याच्यावरचं काही प्रमाणात लोड हे गोंदियावर टाकण्यासाठी आपण मोहाडी आणि जिलमिली असे 2 सबस्टेशन आपण गोंदिया 132 वर टाकले होते. त्याच्यामुळे एक मोहाडी हा चिचगाव आणि डवा ह्या लाईनवर येत असल्यामुळे ह्या भागात थोडासा व्होल्टेज अजून कमी झाला आणि त्यामुळे यांना त्रास झाला. पण आज जे आपण इथे म्हणजे यांच्या निवेदनाला हे देऊन आज पुन्हा ते मोहाडी हे आमगाव सबस्टेशनवर टाकण्याचे निर्देश दिलेले आहेत आणि त्याच्यामुळे जो काय मोहाडीमुळे जो व्होल्टेज इकडे कमी मिळत होता तो पूर्ववत होईल.